आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। अर्चनाताई मोरे यांचे आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात स्थगित। हरणबाई इनामदार व सीताताई बनसोड यांच्या मध्यस्थीने आंदोलन अखेर मागे। केज तालुक्यातील कार्यालयासमोर अर्चनाताई पिंटू मोरे यांचे सोमवारपासून 2 दिवस सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर व हरणबाई इनामदार आणि सीताताई बनसोड यांच्या मध्यस्थीने अखेर तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले आहे। अर्चनाताई मोरे यांच्या उपोषणस्थळी नगराध्यक्षा सीताताई बनसोड, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते हरणबाई इनामदार यांनी भेट घेऊन उपोषणकर्ते अर्चनाताई मोरे व त्यांच्या कुटुंबासमवेत चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेऊन केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ व सहाय्यक पोलीस निरीक्षक असद शेख यांच्या समवेत उपोषणकर्त्या अर्चनाताई मोरे यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली व उपोषणकर्त्या अर्चनाताई मोरे यांना आपण आपले उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करून प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती केल्याने सीताताई बनसोड व हरणबाई इनामदार यांच्या विनंतीला मान देऊन अर्चनाताई मोरे व मोरे कुटुंबाने आपले 2 दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण हे पोलीस प्रशासनाच्या लेखी व तोंडी आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले आहे। शासकीय विश्रामगृहाच्या शेजारील बीड रोडवरील जय भवानी मंडप सेवा केंद्र अँड डेकोरेशन या नावाचे दुकान अर्चनाताई मोरे यांचे पती पिंटू मोरे व मुलगा शुभम उर्फ राम मोरे हे चालवत आहेत। अर्चना मोरे यांचा भाऊ गोविंद किसनराव कोंबडे यांनी सदर दुकान हे एप्रिल महिन्यामध्ये आग लावून जाळले होते। या घटनेमध्ये रोख रक्कम, इतर मंडप साहित्य आणि रघुनाथ बारकजे यांचे कृषी दुकानातील साहित्य, शेजारील मेडिकलचे जळून नुकसान झाल्याप्रकरणी केज पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 187/2026 गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यातील आरोपी तपासी अधिकारी हे केज शहरातील एका बियरमध्ये मद्यपान करत असताचे सीसीटीव्ही फुटेजमधील व्हिडिओ हे शुभम उर्फ राम मोरे यांच्या निदर्शनास आले होते। तसेच सदरील प्रकरणातील आरोपी गोविंद कोंबडे हा अर्चना मोरे व त्यांच्या कुटुंबाला वारंवार शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या देत होता। त्या अनुषंगाने केज पोलीस ठाणे येथे यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या घटनेची पोलीस प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेता उलट गुन्ह्यातील तपासी अधिकारी या आरोपी यांनी संगनमत करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे अर्चनाताई मोरे व त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळाला नाही म्हणून अर्चनाताई मोरे यांनी गेल्या सोमवार रोजी केज तहसील कार्यालयाच्या समोर केज पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 187/2026 या गुन्ह्यातील आरोपी गोविंद किसनराव कोंबडे व तपासी अधिकारी राजू वाघमारे यांच्यासह इतर जण हे बियरवर मध्ये मद्यपान करतानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित दोषीवर तात्काळ कार्यवाही करून तपासी अधिकारी वाघमारे यांना तात्काळ निलंबित करून त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे। सदरील गुन्ह्यातील आरोपी गोविंद कोंबडे यांच्या विरोधातील गुन्ह्याची पार्श्वभूमी तपासून तात्काळ बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे। आरोपी गोविंद कोंबडे व त्याची पत्नी तपासी अधिकारी श्री वाघमारे यांचे कॉल डिटेल्स CDR तपासण्यात यावेत। आरोपी गोविंद कोंबडे यांच्यापासून व त्यांच्या मित्रपरिवाराकडून अर्चनाताई मोरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवितास धोका असून त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे या मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले। हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याने केजचे ज्येष्ठ नेते हरणबाई इनामदार व नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांच्या मध्यस्थीने पोलीस प्रशासनाच्या लेखी व तोंडी आश्वासनानंतर अर्चनाताई मोरे यांनी 2 दिवसांपासून स्वरूपात असलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे। पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक असद शेख, पोलीस अंमलदार शिवाजी कागदे यांनी उपोषणकर्त्या अर्चनाताई मोरे यांना नारळ पाणी देत लेखी आश्वासनाचे पत्र देऊन मोरे यांना उपोषणापासून प्रवृत्त केले। यावेळी ज्येष्ठ नेते हरणबाई इनामदार, नगराध्यक्षा सीताताई बनसोड, नगरसेविका पद्मिनी अक्का शिंदे, युवा नेते विकी लोखंडे, पत्रकार तात्या गवळी, विवेक बनसोड, युवा नेते बबलू साखरे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते। गेल्या 2 दिवसापासून या केज तहसील कार्यालयासमोर मोरे कुटुंबाचं आमरण उपोषण चालू होतं। आपण पोलीस प्रशासनासोबत समन्वयक साधून आणि उपोषणकर्त्याला बी समन्वयक साधून हे जे उपोषण आज स्थगित केलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल? कारण त्यांच्या मागणीप्रमाणे कर्तव्यदक्षता PI साहेब, DPI साहेब हे लाभलेले आहेत। पोलीस डिपार्टमेंटला आम्ही जाऊन भेटल्यानंतर त्यांनी सन्मानपूर्वक सगळ्या गोष्टीची बारकाईनं त्या ठिकाणी ऐकून घेतलं, दखल घेतली आणि त्यांना समाधानकारक उत्तरं दिली आणि त्यांनी लेखी स्वरूपात सुद्धा दिलेलं आहे। आणि त्यांनी जो त्यांच्यावर झालेला अन्याय आहे ते लवकरात लवकर करू आणि योग्य ती चुकीच्या व्यक्तीविरुद्धची कारवाई लवकरात लवकर करू आणि त्याला त्या पद्धतीने आज कुटुंबाला न्याय देऊ
अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलं असल्यामुळं आम्ही मोरेताईला त्या ठिकाणी विनंती केली आणि त्यांनी आमच्या सगळ्याच्या विनंतीला नगराध्यक्ष आहेत, आमच्या पद्मी नाक्का आहेत, त्या ठिकाणी साहेब आहेत आणि सगळे आमचे सहकारी आहेत, बबलू आहे, सगळ्यांच्या सहकार्य उपस्थितीमध्ये त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज त्यांनी उपोषणाला या ठिकाणी तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. ताई, आज रोजी साहेब आले तर डिपार्टमेंटच्या वतीने नगराध्यक्ष आलेत, नगरसेवक आलेत, हरुणभाई आलेत आणि या सर्वांनी आपल्याला विनंती केली. आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन हे उपोषण स्थगित केलेलं आहे. आपण या उपोषणावर समाधानी आहात का उत्तरावर? जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.